ओ माय गॉड, ग्रँडपा फ्रेंड, आज आपल्या महिन्यातला स्पेशल डे, स्पेशल ऑकेजन आहे. सॅलरी डे आज, आपल्याला चेक मिळणार आहे. ये अरे हो हो हो, मला कळलं. ग्रँडपा फ्रेंड, मी ना कम्प्लिटली ब्रोक झाले. माझ्या अकाउंट मध्ये ना 1.5 रुपये आहे. दीडीच? हा कुठचा आकडा? ग्रँडपा फ्रेंड 1 and 2 च्या मध्ये असतं ना. नाही 2 and 3 च्या मध्ये असतं बघा. म्हणजे अडीच म्हणायचंय का तुला? नो 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 ग्रँडपा, दीडीच म्हणायचंय मला. अच्छा ठीक आहे, 1.5. खूप कमी पैसे आहेत माझ्या अकाउंट मध्ये. ए थांब विश्वास, काय कॅरेट? वा, जा जा जा. ग्रँडपा, एवढे कमी पैसे आहेत माझ्या अकाउंट मध्ये, मी गाजर सुद्धा बाय करू शकत नाही. 1.5 रुपये फक्त. इतकी वर्ष आकड्यांची खेळलो, पण हा आकडा कधी बघितला नाही. आता तू म्हणतेस म्हणून मी शोधेन. काय शोधताय काका? गुड मॉर्निंग सर. सर, काका तुम्ही पण मधून मधून औपचारिक होता. हा, तसं नाही रे अभिजित. सर, हॅपी सॅलरी डे सर. हॅपी सॅलरी डे मॅडी. थँक्यू सर. काका, तुमचा पहिला सॅलरी चेक. थँक्यू सो मच. अरे थँक्यू काय, उलट मीच तुझे आभार मानायला पाहिजे होते. तू मला इथे नोकरी दिलीस. पण अभिजित, अरे काय हे? अरे, पैसे खूप जास्त आहेत रे. काका, हे पैसे तुमच्या कामाचे नाही आहेत, तुमच्या अनुभवाचे. आणि तो तर लाख मोलाचा आहे, हो ना? आणि हो, एक छोटस गिफ्ट माझ्याकडनं. तुम्हाला टाय लावायला आवडतो ना? सर, यांना चेक बरोबर तुम्ही गिफ्ट दिलं. मला आतापर्यंत कधीच गिफ्ट दिलं नाही सर. सर, मला पण पाहिजे टाय. तू कशावर लावणार आहेस टाय? सर, मी कशावर पण लावू शकते ना. मला आवडतो सर टाय लावायला. बरं ठीक आहे, मी तुला नंतर देईन गिफ्ट. ओके? कधी देणार सर? यांना लगेच दिलं आणि मला कधी देणार सर? तुला हवा का हा टाय? नको नको, मला हा कलर नाही आवडत. मला पिंक कलर आवडतो. करेक्ट. म्हणूनच आज मी सकाळी मॅडीसाठी पिंक पेस्ट्री बनवून फ्रीज मध्ये ठेवली आहे. खरंच सर? वाव सर. सर, मी लगेच जाऊन खाते हो पेस्ट्री. थँक्यू सर. पगार झाल्यावर खरं तर आपल्या माणसासाठी काहीतरी गिफ्ट घ्यावंसं वाटतं. मग आज कोणासाठी गिफ्ट देणार काका? माझा सगळ्यात जवळचा माणूस म्हणजे माझा मित्र दत्ता. खरं तर त्याच्यामुळे आज मी इथे आहे. त्याला काहीतरी गिफ्ट घ्यावंसं वाटतं, पण तो तर रागावून बसलाय माझ्यावर. माझ्यामुळे तुटली काकांची आणि दत्ताजींची मैत्री. मग ती जुळवणारे मीच. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अगं, बाबांना ना शेवयाची खीर खावीशी वाटली. बनवते म्हटलं ते इतके खुश झाले. अभिजित सरांचा फोन येतोय. हॅलो. हॅलो शिवरा, जरा एक महत्वाचं काम होतं. हो हो, मला कळलं. देते हा आईना फोन. नाही, तिच्याशी नाही, तुझ्याकडेच काम होतं. ओ, बोला. जरा एक वेगळंच काम होतं. कारखानीस काका आणि दत्ताजींबद्दल. तुझ्या मदतीने ते सॉल्व्ह करायचंय. आज काही कर आणि दत्ताजींना आज इथे घेऊन ये. आज? ओके. संदीप, जरा गाजर हलव्यासाठी दूध आठवायला. हो सर. अजून काही सर? नाही काय नाही, ये लवकर ये, वाट बघतो. बरं बरं, ठेवते हा फोन. माझ्याकडे काम होतं त्यांचं. मी कुठे विचारलं का तुला काही? ऍक्च्युली आजोबांकडे, पण ते करावं मलाच लागणार आहे.
आजोबा. आता बाबांकडे काय काम आहे यांचं? आजोबा. नाही नको, नाही सांगत. पण सांगूच का? नको, राहूच दे. सांग ना. सांगायचं असेल तर सांग, नसेल सांगायचं तर सोड. ठीक आहे, मग सोडून देते. नाही नाही नाही, आता सांगावंच लागेल. काय सांगायचं होतं? आता तुम्ही एवढं म्हणताच आहात तर आजोबा, आपल्या इथे जवळच एका हॉटेलमध्ये असा रसरशीत खमंग गाजर हलवा मिळतो. म्हणजे असं दाणेदार साजूक तुपात परतलेलं गाजर, त्याच्यात एकजीव झालेली साखर, ताजं ताजं दूध आणि खव्यामध्ये परतलेला सुकामेवा, गाजर, बेदाणे, काजू, हे सगळं घातलेला गाजर हलवा आजोबा असा जिभेवर ठेवला ना की विरघळतो. म्हणजे मला तसं वाटतं की गाजर हलवा खावा तर तो तिथेच जाऊन खावा. अगं पण मी शेवयाची खीर केली ना आता. ती आम्ही घरी येऊन खाऊ. हा, आधी गाजर हलवा खाऊ. चल का शुभ्रा? चला आजोबा. सॉरी, आपल्याला तिथे नाही जाता येणार. अहो, कारण त्या हॉटेलचं नाव आहे अभीज किचन. खड्ड्यात गेला तो गाजरचा हलवा. हो, बरोबर आहे. आई, तुम्ही केलेली खीरच द्या आजोबांना. तसे तिथे तर कारखानीस काका असतील, ते अभिजित राजे सुद्धा असतील. कशाला त्यांच्या समोर जायचं? आणि आपण जर चुकलो असलो ना, आपल्याला मनात माहिती असलं की आपण चुकलोय, तर आपण टाळतोच माणसांना, आजोबांसारखे. चला. मी चुकीचा नाहीये, मग त्याला का टाळायचं? चल शुभ्रा, आपण जाऊ. मी काय कोणाला घाबरतो की काय? पैसे देऊन खायला चाललोय. कुठेही जाऊ शकतो आणि काही खाऊ शकतो. अगो बी अगो शुभ्रा. आओ पण बाबा. तू यायची गरज नाहीये. तुला हवं असेल तर पार्सल घेऊन येऊ. नको नको, मी आपली घरातलीच खीर खाते. ओके आई, बाय बाय. चला आजोबा. इट्स व्हेरी हॉट. किती गरम होतं ना, केवढं उकडतं इथे. एसी चालू आहे ना आपला? वाढवू का? ओ टाय, आय सी. ओ माय गॉड, टाय. येस सर. सर मी मॅनेजर आहे ना इथली, मी तर रोज टाय घालणार आहे. ग्रँडपास फ्रेंड, तुम्ही रोज टाय लावला ना तरी चालेल, पण मी रोज टाय लावणार आहे, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. हो ग्रँडपा.
सावकाश. हाय ग्रँडपा. हाय शुभ्रा. ग्रँडपा नमस्कार करते हा. 1 2 3 1 2 3 1 2 3. सुखी राहा. छान वाटलं. मला वाटलं मी शिकवलेलं विसरलीस की काय. नो नो ग्रँडपा, सगळं येतं मला. पण मला ना तुमची खूप भीती वाटते. किती चिडता तुम्ही ग्रँडपा. आणि ग्रँडपा ती काठी तुम्ही परत घेऊन आलात. प्लीज ग्रँडपा इथलं काही तोडू नका. नाही म्हणजे आजच आमची सॅलरी झाली ना. आमच्या सरांकडचे पैसे पण सगळे संपलेत. त्यांना लगेच खर्च नको ना. मी इथे तोडाफोडाला आलेलं नाही. आज आजोबा गाजर हलवा खायला आलेत. आज तोंड गोड करूनच जाणार. अरे वा दत्ता, आलाच बरं झालं. मॅडी तू जा, मी बघतो आता. ओके. हळवा सावकाश आजोबा. हा निघ. अरे आजच सकाळी तुझी आठवण काढली आणि तू समोर हजर. बरं तुला काय हवंय ते मला सांग, मी ऑर्डर देतो. आणि हो, त्याच्या आधी एक गोष्ट सांगायची. आज मला माझा पगार मिळाला आणि तुझ्यासाठी गिफ्टही आणले. आजोबा असं काय करताय. सांग त्याला मी परक्याकडून भेट घेत नाही. मी इथे गाजर हलवा खायला आलोय. ज्याला ऑर्डर द्यायची असेल ना त्याला पाठव म्हणाव. हो मी सांगतो. काका थांबवा आता हे भांडण. एवढे चांगले मित्र तुम्ही. बस करा आता बस. अरे मी तर केव्हाचाच तयार आहे रे, पण हा दत्ता ऐकत नाही ना. अरे त्याच्या पाया पडलो तरी तो माफ करणार नाही मला. काल पाहिलंच तर कसा चिडला होता माझ्यावर. ते करतील तुम्हाला माफ. मी जे सांगतोय ते केलं ना तर माफच काय, लगेच तुमच्याशी बोलायला पण लागतील. खरंच सांगतोस? सांग काय करू. दत्ता आधीसारखा होणार असेल ना तर तू म्हणशील तसा करीन मी. अगदी दत्ता शपथ. नक्की. अभि अभि हे मला शक्य नाही रे. तू काहीतरी सांगतोयस रे. नाही बाबा, नाही मला जमायचंय. बस काय काल इतकंच. हीच का मैत्री. काय काका, मला वाटलं होतं मैत्रीसाठी लोक जीव बीव देतात. तुम्ही एवढं पण करणार नाही. बरं ठीक आहे, बाकी सगळं जाऊ द्या. दत्ताजींची शपथ घेतली तिचा तरी मान ठेवा. त्यांना काहीतरी होईल ना. नको रे बाबा. ठीक आहे, तू म्हणशील तसं करतो मी. पण एक सांगतो, हे चुकीचं आहे. ठीक आहे, जा 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 लवकर जा. पाणी. अरे अरे माझ्या कपड्यावर पाणी सांडवलंस ना. काय चाललंय. पाणी सांडलं. अहो काय चाललंय. पाणी सांडलं कस्टमरच्या अंगावर.
तुम्हाला कोणी सांगितलंय पाणी द्यायला? का उगीच पुढे पुढे करता तुम्ही? तुम्हाला इथे पाणी द्यायला ठेवलंय का? वय झालंय, हात थरथरतायत तरी ऐकतच नाहीत. जाऊ दे, काय हरकत नाही. हरकत काय नाही? तुम्हाला नसेल हरकत, मला आहे ना. हॉटेल माझं आहे. तुम्हाला ना नोकरी देऊनच चूक केली मी. का त्रास देताय तुम्ही मला? अभिजित, चुकलो रे मी. माझा मित्र आला होता म्हणून जरा उत्साहाच्या भरात. अभिजित काय? अभिजित मित्र आहे मी तुमचा? सर म्हणा मला, सर. आणि यांना काय मित्र म्हणताय तुम्ही? हे तुम्हाला मित्र मानतच नाहीत. पण यांनी घरातून हाकलून दिलंय तुम्हाला. मला माफ कर रे. माफ कर काय माफ कर? कस्टमरच्या अंगावर पाणी सांडता आणि वरती माफी मागता. आधी पुसा ते पाणी. हो हो. आजोबा चला आपण निघूया. हे घ्या तुमचे गाजर हलव्याचे पैसे. चला आजोबा, उशीर होतोय आपल्याला. नाही करणार मी साहेब. माझ्या मित्रानं नाही म्हटलंय. काय समजतोस तू स्वतःला? मला नोकरी देऊन काय उपकार केलेस? अरे मी काम सुद्धा केले. असं वागतात मोठ्या माणसांची? असं बोलतात कोणालाही? चुकून थोडंसं पाणी पडलं तर काय झालं? माझा मित्र दत्ता म्हणत होता तेच खरं आहे. नालायक माणूस आहेस तू. आधी खोटं खोटं गोड बोलतोस आणि मग असं वागतोस. जाऊ दे कारखानीस, तुला पण जाऊया. थांब दत्ता. अरे याला काय वाटतं? हा काही बोलेल आणि मी ते ऐकून घेईन. अरे नकोय मला तुझी नोकरी. हा टाळही नकोय. जा, मी सोडली तुझी नोकरी. काय वाटेल ते कर. कारखानीस, नोकरी सोडण्याचा वगैरे विचार करू नकोस. अरे सगळे प्रश्न असा आरडाओरडा करून नाही सुटत. जरा शांतता दे. काही शांतता काय शांतता? हे बघ अभिजित, तू माझ्या मित्राच्या वाटेत आडवा आलास ना तर याद राख, मग माझ्याशी गाठ आहे. मी आहे आणि तू आहे. कळलं? चल रे दत्ता, चल. आजोबा तुम्ही थांबा इथेच, मी रिक्षा बघून येते. आलेच. अरे दत्ता, मी माझं पाकिट आताच विसरलो. थांब, मी घेऊन येतो. अभिजित, माफ कर मला. अरे तुझ्यासारख्या माणसाला मी काय काय बोललो. खरंच माफ कर. काका असं काय करताय? तसंच ठरलं होतं ना आपलं. बघा बरं, त्यामुळे तुमची आणि दत्ताजींची बट्टी झाली की नाही. आणि तुम्ही काळजी करू नका, मी इथल्या सगळ्या अकाउंटच्या फाईल्स तुमच्या घरी पाठवतो. तुम्ही घरून काम करा. ओके? कसा माणूस आहेस रे तू? इतका सगळ्यांचा विचार करतोस. यातून काय मिळतं रे तुला? समाधान. काका, दत्ताजींचे एकमेव जीवाभावाचे मित्र आहात तुम्ही. माझ्यामुळे तुम्ही त्यांच्यापासून लांब गेलात. मग त्यांना वाईट नाही वाटणार तुम्हाला माझ्याबरोबर बघून? तुमची मैत्री तुटल्यापासून एकटे पडले होते. मला कसं इथला स्टाफ आहे, तुम्ही आहात, आसावरी आहे, शुभ्रा आहे. त्यांना कोण आहे सांगा बरं? ते घरच्यांशी जे बोलू शकत नाहीत ना, ते तुमच्याजवळ बोलायचे. मनातली सगळी खतखत तुमच्याकडे व्यक्त करायचे. ते तुम्हाला मिस करतायत हे त्यांच्याकडे बघून कळत होतं मला. माझी काळजी करू नका. एक काम करा, त्यांना माझ्या विरुद्ध बोलून खूप हसवा. म्हणजे मस्त हसतील ते.
बघितलेत ना आजोबा, कसे आहेत ना अभिजित राजे?